हाय, मी शीतल स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज घरातली चालली होती साफसफाई आणि काय झालं, आम्हाला अचानक जावं लागलं बाहेर दोघांना. आता का ते पुढे जाऊन तुम्हाला समजेल की आम्ही कशासाठी बाहेर गेलो होतो. आणि चालत जायचं होतं, एक 5 मिनटाच्या अंतरावर. ऊन भरपूर होतं. तर हा जो बेड आहे ना, तो नवीन घर घेतलं तेव्हापासून त्या बेडरूममध्ये ठेवला होता. तर तो तिथं होता आणि त्याच्यात भरपूर काय ठेवलं होतं. आता तो मेन मला साफ करायचा होता आणि तो बेड मला मोठ्या बेडरूममध्ये आणायचा होता. तर का आता तिकडच्या रूममध्ये ना भिंतीला ओल पकडली होती, म्हणून ते जरा तिकडचं फर्निचर इकडंच घ्यायचं होतं, कपाट वगैरे. तर त्यातलं सगळं सामान काढून असं हॉलमध्ये आणि किचनमध्ये मी ठेवलं होतं. आणि बऱ्यापैकी इतकी खराब जे न वापरता आहे ते मी 2 गोण्या फेकून दिल्या आहे. कारण खूप खेळणी, जुन्या बॅग, जुने कपडे, लहान मुलांची खेळणी, मुलांची कपडे, इवन बाळावती वगैरे पण होती. आता ते ठेवून तरी किती दिवस. नंतर आम्ही गेलो बाहेर, जरा कपाटं वगैरे लावली आणि निघालो बाहेर. तर ऊन तर खूप होतं आणि पायी गेलो आम्ही. 5-10 मिनटाच्या अंतरावरती जायचं होतं. आणि मी यांना बोलते कसं ऊन आहे. तर आम्ही गेलो आहे मिसळ खायला. घरात स्वयंपाक काहीच बनवला नव्हता, एवढा सगळा पसारा पडला होता. तर म्हणलं आज आहे ना मिसळच खाऊन यावं. आणि मिस्टरांना मेन म्हणजे 2 वाजता सेकंड शिफ्टला जायचं होतं आणि ते गेल्याच्यानंतर पूर्ण पसारा मलाच आवरायचा होता. कपड्यांच्या घड्यात, त्यातमध्ये मुलांना स्कूलमधून घेऊन यायचं होतं दोघांनाही. तर इकडचा बेड तर आवरून घेतला, ते होते तोपर्यंत बेड आणि कपाटं वगैरे इकडं आणले होते. नंतर माझ्यासाठी काम राहिलं होतं, कपड्यांच्या घड्या घालायच्या होत्या मेन म्हणजे. आणि कपडे तर खूप होते, माझ्या साड्या वगैरे एवढी सगळी कपड्यांच्या मला घड्या घालायच्या होत्या. आणि कपाटं मोकळी होती, ती स्वच्छ करून घेतलेली आहेत मी. त्यांना पूर्ण कपाट मोकळं केलं होतं, लॉक लावून इकडच्या रूममध्ये आम्ही आणलं होतं. आणि स्वच्छ पुसून वगैरे घेतले आणि कपड्यांच्या घड्या घालायला घेतले. तर कपड्यांच्या घड्या घालताना असं झालं की माझ्या हाताला इतकी धूळ, आणि माझा जो टी-शर्ट होता ना आधीचा, त्याच्यावरती भरपूर धूळ होती. मग मी पहिला तो चेंज केला, कारण त्याचीच धूळ नको लागायला म्हणून मी तो चेंज केला. दुसरा टी-शर्ट घातला आणि चला आधी कपाट पुसून घेते आणि मग नंतर कपडे वगैरे फोल्ड करून ठेवते. तर आजचा व्हिडिओ खूप मोठा आहे, एक 14-15 मिनटाचा असणार आहे. तर प्लीज व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर यात काही जुन्या आठवणी पण सापडल्या. तर आम्ही बीचवर गेलो होतो तेव्हाचे फोटो, मुंबईला गेलो होतो मरीन ड्राईव्हला, तेव्हाचे हे काही फोटो आहेत. आणि हा फोटो माझ्या स्विनलचा एक 4 महिन्याचे असताना काढला होता. असा कंपनी द्यायचा होता यांना. आणि हा माझा पासपोर्ट साईजचा. तर ही साडी यांनी मला गिफ्ट केली होती बड्डेला, आणि ती साडी खूप छान होती. आता साडी नाही राहिली पण फोटो राहिला आहे. तर तो पासपोर्ट साईजचा फोटो मी कशालाच देत नाही, तो ठेवला आहे जपून मी. आणि तर आजच्या या व्हिडिओमध्ये ना एक गृहिणी काय करू शकते, म्हणजे दिवसभरात ती किती कामं करू शकते, किती मोठं टास्क, किती मोठं चॅलेंज असतं तिच्यासाठी. पूर्ण एक दिवस तिच्यासाठी चॅलेंज नवीन घेऊनच येतो. आता माझं पहा, मला घर पण आवरायचं होतं, मुलं पण मी स्कूलमध्ये सोडवली, घर पण आवरलं, रात्रीचा स्वयंपाक पण केला. हा दुपारचा नाही केला, बाहेर आलो खाऊन. पण रात्रीचा स्वयंपाक, आणि मेन म्हणजे ही डब्बी ना, ही मला माझ्या आईने दिलेली. म्हणजे आमच्या सगळ्या वहिनींना आणली होती तिने. वैष्णोदेवीला गेली होती केदारेश्वरला, त्यावेळेस तिने तिकडनं वैष्णोदेवीमधून आणली होती. आणि 1 रुपया टाकून असं कुंकू भरून सगळ्यांना डबी दिली. तर मी पण थोडंसं लावून घेतलं. आता खूप दिवसातून भेटली मला ती कपाटात, तर लावून घेतलं. तर चला, कुठे होतं आपण, टास्क. हा गृहिणींसाठी खूप मोठा एक दिवसचा चॅलेंज असतो. आता मला मुलांना सोडवायला मी सकाळी गेले, नंतर येऊन घर आवरायला घेतलं. आणि नंतर पार्लरचे माझे सर्टिफिकेट आहे, ते काही मला पार्लरमध्ये लावायला झालं नाही, कारण मिस्टरांनी पार्लर चालू करून दिले, पण तिथे एक खेळा मारायलासुद्धा येत नाहीत आणि मला तर काही जमणार नाही. आणि आता कपड्यांच्या घड्या घालायला घेते. आता याचीच धूळ लागणार होते, तर हात धुवून आले.
आणि टी शर्ट पण चेंज केला. आता कपडे फोल्ड करताना असं लागणारच होतं, त्याच्यामुळं ते आधी चेंज केलं आणि पटपट कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या. मध्येच गेले परत मुलांना घ्यायला. आता दोघांनाही स्विनलला घेतली तसे स्कूलवर गेले श्रीमईच्या, त्याला पण घेतला आणि त्यांच्यासाठी कलिंगड आणि केळी वगैरे पण घेऊन आले घरी आल्याच्या नंतर पुन्हा राहिलेल्या कपड्यांच्या घड्या वगैरे घातला आणि स्विनलला काही मुलांचं ह्या रूममध्ये ना सकाळी बेड होता, तर तो बेड आता पलीकडच्या रूममध्ये लावलेला आहे आणि इकडे कपाट होते तर ते पण तिकडेच लावले, कारण आहे ना इथं भिंतीला अशी ओल पकडली आणि कपाट असे मी त्या दिवशी कप्पा एक उघडला ना, मला असा वास आल्यासारखं झालं, पण फुगलं आहे कपाट पण फुगले आणि मुलांचे खेळणे अशी लावून दिले. तिकडं हॉलमध्ये असतात पण आज इकडे लावल्यात आणि ही जागा अशी मोकळीच ठेवलेली आहे हॉलची. हे आमच्या लेकीचं इकडं प्रोजेक्ट वगैरे, त्यांचा टाईम टेबल, एक्झामचा टाईम टेबल आणि आता हे स्विनल करणार आहे ते सेट वगैरे करणार आहे तिचे आणि श्रीमईचे बुक्स. आणि हा टेबल ठेवला आहे खास इस्त्रीसाठी कपड्यांना आणि इकडं छोटं मोठं थोडंसं साहित्य काही ते औषध वगैरे असतं आणि कपडे तर पडलेलीच आहेत, कपडे उद्याच धुणार आता डायरेक्ट. आणि इकडे असा बेड लावून घेतला आहे. आता हे बेडशीट स्विनलनी हे केलं आहे आणि असं लावलं आहे आणि ह्याला मला जवळ 2 तास गेले आहेत हे कपडे लावायला. वरती बॅग ठेवली ती कागदपत्रांची आहे आणि हे माझे ड्रेसेस आहेत, खूप जुने आहेत पण टाकून देऊ वाटत नाही, येतात ते छान आहेत. इकडे आमचं जरा हे परफ्यूम वगैरे आहेत, पावडर वगैरे डेलीचं काय लागतं ते. आणि ही वाटी आमची साडलीवरून. इकडे आमच्या छोट्या सरकारांची कपडे आहेत. इथे सासूबाईंच्या काही साड्या आणि पडदे, बेडशीट्स, उशाच्या खोळी वगैरे. इथे मोठ्या सरकारांची, इकडे इस्त्रीची आणि ह्या इस्त्रीच्या पिशव्या इथंच ठेवल्यात, नाही तर हरवल्या ना. आणि इकडे सॉक्स, इनर वगैरे आणि इकडे माझं साहित्य जरा काय काय लागतं ते, ज्वेलरी आहे, बॅग्स वगैरे. आणि इकडे माझ्या साड्याच ठेवल्या आहेत वरती. इकडे आमची राजकुमारीचे कपडे आहेत. आता हे कुंकू ह्यांनी सांडवले, त्याच्यावरती पडले, आता धुवाच लागेल हे. आणि इथं माझे ड्रेसेस आहेत. आता खाली जाऊन भाजीला घेऊन गेले. आता एवढं सकाळपासून काम करते म्हणलं तोंडाला थोडंसं चविष्ट खाल्लं पाहिजे, मग जाऊन चिकन घेऊन आले. आणि मिस्टरांनी पण फोन केला होता की आज कॅन्टीनला जेवण चांगलं नाही आहे, काहीतरी घेऊन ये, मी आल्यावर खाईल. मग आता घराची साफसफाई खास केली आहे गुढीपाडव्यासाठी आणि सारामृत पण करायचं आहे स्वामींचं. पण किचन मी नंतर आवरणार आहे, बाकीचं घर आवरलं. आता स्वयंपाक करून घेते. उद्या वगैरे किचन आवरल्याच्या नंतर मग परत पुन्हा नाही काही बनवणार. चला जरा आता पटपट कांदा चिरून आणि चिकन करून घेते आणि भाकरी पण करायच्या होत्या.
तर हे पटपट केलं, कुकरलाच लावलं, 1-2 शिट्ट्यामध्ये तर करून घेतलं. आणि आता गॅसची बचत करायला पाहिजे, त्यामुळे सगळ्या भाज्या मी कुकरलाच करते. आणि भाकरी करून घेतल्या 2, माझ्यासाठी 1, मुलांसाठी तर भात, आणि मिस्टरांसाठी 1 भाकर बनवून घेतली. तर आजचा दिवस आहे ना माझ्यासाठी खूप मोठा होता. खूप कामे केली मी, पण मला 1% पण असा कंटाळा आला नाही किंवा 1% पण मला असा केलेल्या कामाचा शीण आला नाही. कधी-कधी काय होतं ना, आपण काम करतो आणि चिडचिड होऊन जाते. तसं काही झालं नाही. खूप एनर्जेटिक होता दिवस. खूप छान वाटलं, फ्रेश वाटलं. आणि मेन म्हणजे सगळं घर आवरल्याच्या नंतर इतकी पॉझिटिव्हिटी आली ना घरामध्ये, तर खूप फ्रेश वाटत होतं. इकडे आहे ना भाकरी करता करता एका क्लायंटचा कॉल आला. आवाकोडाच्या क्रीम हव्या होत्या त्यांना, तर त्या घेऊन गेलो आम्ही खाली. भाकरी झाल्याच्या नंतर ते जरा लेट येणार होते. नंतर त्यांना क्रीम घेऊन गेलो, तर श्रीमय बोलला मला पण यायचं आहे. मग क्रीम पण त्याच्याच हातात आहे आणि तोच चालला आहे पुढं. आता ते आमच्या तिथं खाली चौकामध्ये येऊन थांबले होते दादा. मग गेलो आम्ही आणि क्रीम श्रीमयने दिली. आणि आज माझं घरचं काम होऊन पण माझा एक 700-800 रुपयाचा गल्ला झाला, ते खूप महत्त्वाचं. आणि एक शेजारच्याच काकूंच्या पिकोफॉलच्या साड्या पण होत्या 2 केलेल्या, तर त्या पण मी घेऊन आले होते रात्रीच. पण त्यांनी मला आत्ता बोलल्या की साड्या झाल्यात का गं? मग घेऊन आले मी. मग श्रीमय परत त्यांना साड्या. इतका पसारा होता माझा आजचा भला मोठा कामाचा दिवस. तर सगळा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगला घेऊन.